नमस्कार. राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असलेले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात म्हाडाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे मंदिर परिसरातील विविध विकास कामांना मोठी गती मिळणार आहे. यामध्ये रस्त्यांचे सुशोभीकरण आणि रुंदीकरण, वाहनतळाची उभारणी, आरक्षित क्षेत्रांचा नियोजनबद्ध विकास तसेच भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दरवर्षी लाखो भाविक अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे वाढत्या गर्दीचा विचार करून परिसराचा आधुनिक आणि नियोजनबद्ध विकास करण्याची गरज अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात होती. दरम्यान अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी या विकास आराखड्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. या संदर्भात त्यांनी सातत्याने पाठपुरावाही केला. त्यानंतर अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि म्हाडा यांनी शासनाकडे संयुक्त प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिल्याने अक्कलकोट तीर्थक्षेत्राच्या विकासाला नवी दिशा मिळणार असल्याचेही बोलले जात आहे. राज्यातील महत्त्वाच्या धार्मिक स्थळांपैकी एक असलेले श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा सर्वंकष आणि नियोजनबद्ध विकास करण्यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे भाविकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील तसेच पर्यटन आणि स्थानिक विकासालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आता या विकास आराखड्याची अंमलबजावणी किती वेगाने होते आणि भाविकांना त्याचा प्रत्यक्ष लाभ कधी मिळतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सध्या एवढेच. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.